नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। कृषी केंद्रात आढळली मध्य प्रदेशाची बियाणे। गौण खनिजाची 5 वाहने भरारी पथकाने केली जप्त। शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज, पाण्याचा अपव्यय सुरूच। आणि दमदार पावसाने केल्यात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित। आता सविस्तर वृत्त। शहरातील दीपक कृषी केंद्रात कृषी पथकाने धाड टाकून मध्य प्रदेशमधील सोयाबीन जप्त केले। या कृषी केंद्राला बियाणे विक्रीकरिता प्रतिबंध लावण्यात आलाय। यावर्षी पावसाळ्याने उशिरा सुरुवात केल्याने खरीप हंगामाला देखील उशिराने सुरुवात झाली आहे। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्या कारणाने पेरणीकरिता लागणाऱ्या बी बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी उसळली आहे। शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकांकडून फसवणूक होऊ नये याकरिता जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने एक पथक नेमण्यात आले। त्यामध्ये कृषी अधीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांचा समावेश आहे। या पथकाने गुरुवारी दीपक चौकातील दीपक कृषी केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता सदर कृषी केंद्रात मध्य प्रदेशमधील सोयाबीनची बियाणे आढळलीत। कृषी अधीक्षक आसे यांनी या बियाण्यांसंदर्भात कागदपत्राची मागणी केली असता सदर कृषी केंद्र चालक त्याची पूर्तता न करू शकल्याने या कृषी केंद्रावर बियाणे विक्रीकरिता प्रतिबंध लावण्यात आलाय। 8 दिवसांच्या आत कागदपत्रे सादर न झाल्यास दीपक कृषी केंद्रावर कारवाईचे संकेत कृषी अधीक्षकांनी दिलेत। या कारवाईमुळे इतर कृषी केंद्र संचालकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे। अकोला तहसीलदार श्री सोहम वाया यांच्या भरारी पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणाहून अवैध गौण खनिजाची 5 वाहने जप्त केलीत। त्यांच्याकडून 55,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। अकोला तालुक्यात गौण खनिजचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहून तहसीलदार श्री सोहम वाया यांच्या पथकाने गस्त घालीत कारवाईला सुरुवात केल्याने अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गुरुवारी अकोला तहसीलदार श्री सोहम वाया यांच्या भरारी पथकाने शहरातील नेहरू पार्क चौकासह तालुक्यातील विविध ठिकाणाहून गौण खनिजचे 4 ट्रक व 1 ट्रॅक्टर पकडलाय। या ट्रक व ट्रॅक्टरमध्ये विना रॉयल्टी भरता गिट्टी, बोल्डर, रेती, डब्बर व मुरुम देण्यात येत होता। भरारी पथकाने ही 5 वाहने पकडून तहसील कार्यालयात आणली। त्यांच्याकडून प्रत्येकी ट्रक 12,400 रुपये तर ट्रॅक्टरला 6,200 रुपये दंड आकारण्यात आलाय। या वाहनधारकाकडून 55,800 रुपयांचा महसूल जमा करण्यात आलाय। ही कारवाई तहसीलदार श्री सोहम वाया, मंडळ अधिकारी सोनवणे, थोरात, कोतवाल, चौहान, तलाठी नीमकंडे यांनी केली। या कारवाईबाबत तहसीलदार श्री सोहम वाया यांनी अधिक माहिती दिली। आज दौऱ्यावर असताना अकोला तालुक्यातील रामगाव, आनवी, मिर्जापूर आणि अकोला शहरामध्ये 4 ट्रक आणि 2 ट्रॅक्टर अवैध रेती, मुरुम आणि डब्बरची वाहतूक करत असताना आढळून आले। त्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात जमा केलेले आहे। तसेच उपप्रादेशिक अधिकारी यांच्याकडे सुद्धा पुढील कारवाई करण्यासाठी आज पत्र देण्यात आलेले आहे। बार्शी टाकळी अकोला मार्गावर आळंदा फाट्याजवळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व लिकेज झाला असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतोय। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्ण धरणात अत्यंत कमी प्रमाणात जलसाठा शिल्लक आहे, तर दुसरीकडे या धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरू आहे। अकोला बार्शी टाकळी रोडवरील आळंदाजवळ अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व मागील 3 दिवसांपासून लिकेज आहे। या व्हॉल्वमधून कारंजाच्या स्वरूपात पाणी वाहते। सदर पाणी शेतात प्रवेश करीत आहे। पेरणीचे दिवस असल्याकारणाने शेतकऱ्यांना शेतात जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो। महानगरपालिका जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत लिकेज बंद करून पाण्याचा अपव्यय थांबवण्याची आवश्यकता आहे। जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बी बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी उसळली आहे। जिल्ह्यातील काही भागात मृग नक्षत्राचा पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांची लगबग पुन्हा सुरू झाली आहे। मागील काही दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होता।
यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेळेवर खत व बियाणे मिळावे याकरिता शेतकरी आधीच खत, बियाणे, तणनाशक आणि विविध कीटकनाशकांच्या खरेदीकरिता कृषी केंद्रावर गर्दी करीत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच कृषी केंद्रांवर शेतकऱ्याची गर्दी उसळली आहे. ज्वारी तथा गावरान कापूस या पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी सोयाबीन व बीटी कापूस यांसारख्या पिकांना प्राथमिकता देत आहेत. यासोबतच आंतरिक पिकांमध्ये तूर व गावरान ज्वारीचे पीकही शेतकरी घेताना दिसतात. येणाऱ्या काळात जर दमदार पावसाने हजेरी लावली तर शेतकरी वर्ग पेरणीला लागणार एवढे मात्र निश्चित. अल्पशा विश्रांतीनंतर लगेच भेटूया. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. श्री संत गजानन महाराज प्रसन्न. गजानन नगरी सतीश मोटर्सच्या बाजूला, खामगाव रोड, अकोला. गजानन नगरीमध्ये आकर्षक व भव्य प्रवेशद्वार. गजानन नगरी संपूर्ण लेआउट मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, रोडच्या दोन्ही बाजूला पेविंग टाइल्सची व्यवस्था, पाण्याकरिता पाईपलाईनद्वारे नळाची योजना, इलेक्ट्रिक पोलसह इलेक्ट्रिक लाईन व डीपीची व्यवस्था, रोडच्या मध्यभागी आकर्षक बगीचा व ज्यात स्ट्रीट लाईटची व्यवस्था, रोडच्या दोन्ही बाजूला अंडरग्राउंड ड्रेनेज, नाली सिस्टीम. बुकिंग रक्कम 15 रुपये प्रति चौरस फूट. प्लॉट बुकिंग लेआउट वर सुरू आहे. 15 महिन्यांची दीर्घ मुदत. प्लॉट बुकिंग करता संपर्क अभिजित कीटे, दुशांत सोलंकी, रोशन मेहकरे. नरहर शेट्टीवार बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सचा उत्कृष्ट प्रकल्प. सब मनुष्य एक आदम की संतान है. कुरान सबके लिए. रविवार 17 जून 2012 शाम 7 बजे. स्थल आबा साहेब खेड़कर सभागृह, रामदासपेट पुलिस स्टेशन के पास, अकोला. इस कार्यक्रम में सभी समाज के लोगों से उपस्थित रहने की विनंती जमात-ए इस्लामी की ओर से की जा रही है. सब मनुष्य एक आदम की संतान है. कुरान सबके लिए. रविवार 17 जून 2012 शाम 7 बजे. स्थल आबा साहेब खेड़कर सभागृह, रामदासपेट पुलिस स्टेशन के पास, अकोला. इस कार्यक्रम में सभी समाज के लोगों से उपस्थित रहने की विनंती जमात-ए इस्लामी की ओर से की जा रही है. कीर्ती कोचिंग क्लासेस. यश तुमचे, ध्येय आमचे. 9वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी तीनही माध्यमकरिता बेस्ट 5 साठी वर्षभर तयारी. 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू. पीएमटी पीईटीची 1 महिन्यात गेसिंग तयारी. क्लासची वैशिष्ट्ये. सर्व विषय एकाच ठिकाणी, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रत्येक आठवड्याला टेस्टने तयारी, परीक्षाआधी टेस्ट सिरीज व गेसिंगने तयारी. वर्षभर प्राध्यापिका कीर्ती दीक्षित मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन. 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांना संधी, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क व्यवस्थापक अंकुश इटकीकर, संचालिका कीर्ती दीक्षित मॅडम. कीर्ती कोचिंग क्लासेस, कलश अपार्टमेंट, मन मंदिर साड़ी शोरूम के बाजूला, दुर्गा चौक, अकोला. बजाज 2 व्हीलर के अकोला वाशिम जिले के अधिकृत विक्रेता गोयनका बजाज का अब अपनी ही भव्य आलीशान वास्तु में स्थानांतरण. आपकी सेवा में और अधिक सुविधाओं और खूबियों के साथ आपका विश्वसनीय गोयनका बजाज नई जगह में प्लैटिना, बॉक्सर, पल्सर, डिस्कवर, एवेंजर, बजाज के सभी मॉडल्स मनपसंद रंगों में, स्पॉट फाइनेंस, एक्सचेंज सुविधा के साथ में हमारी बेहतर सर्विसेज, संपूर्ण ऑटोमेटेड वर्कशॉप, कंपनी के अनुभवी तज्ञ मैकेनिकल्स की टीम, बजाज 2 व्हीलर के सभी प्रकार के ओरिजिनल पार्ट्स उपलब्ध, विनम्र, तत्पर और पारदर्शी सेवा. तो देर किस बात की, आज ही पधारिए. गोयनका बजाज, शिवाजी पार्क के सामने, अकोट रोड, अकोला. जळगाव-जामोद शहरात पाणी टंचाईने नागरिकांना ग्रासले असून नागरिकांचा संयम सुटल्या कारणाने नगर परिषदेवर मोर्चा आणीत नागरिकांनी नगरसेवकांना धारेवर धरले.
जळगाव जामोद शहरामध्ये गेल्या 4 महिन्यांपासून वार्डामध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील हातपंप नादुरुस्त असल्याकारणाने नागरिकांना शहराबाहेरील शेतामधून पाणी आणावे लागते। नगरपालिका प्रशासनास व लोकप्रतिनिधी यांना पाणी समस्येबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी माहिती देऊन सुद्धा लेंडी नदीवरच्या बाजूला असलेल्या नागरिकांना नगराध्यक्षा पाणी देऊ शकत नसल्याने नगरवासियांचा नगर परिषद कार्यालयावर पाणी द्या मोर्चा काढण्यात आला। जीवन प्राधिकरण नळ योजना पाईपलाईन 20 ते 25 वर्षांपासून जुनाट असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। या मागण्यांचे निवारण मी स्वतः 2 दिवसात शहरातील वार्डात जाऊन पाहणी करणार असून त्वरित समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी मोर्चेकरांना दिले। कॅबिनमध्ये उपस्थित नगराध्यक्ष व नगरसेवक यांना नागरिकांनी चांगलीच उधळण केली। मतांसाठी भीक मागता पण निवडून आल्यावर स्वार्थीपणा करता। पुढील 5 वर्षात तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असे शहरवासी नगरसेवकांना बोलत होते। या शहराच्या 29व्या नगराध्यक्षा सौ वाकेकर हे काय शहराचा कायापालट करणार याकडे मात्र शहरवासियांचे लक्ष लागले आहे। लोक त्रस्त झाले, याची जाणीव ठेवायला पाहिजे ना। नगराध्यक्ष असो की नगरसेवक असो, याचं कर्तव्य आहे ना। आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे। ते लोक म्हणतात मताने जाते, लोक म्हणतात पाया लागतात, आम्ही पाणी आलं जातं, मग तोंडाला बोलतात। शहरातील मुख्य बसस्थानक चौकात ऑटो चालकांची दादागिरी वाढत चालली असून या ऑटो चालकांनी पेट्रोल पंपासमोरील नो पार्किंगचा बोर्ड देखील काढून फेकलाय। अकोला पोलीस विभागाने शहरातील प्रत्येक प्रमुख मार्गावर चौकात नो पार्किंगचे फलक लावले आहेत। या फलकांना लावल्यानंतरही नो पार्किंग परिसरात खुलेआम ऑटोची पार्किंग सुरूच आहे। मुख्य बसस्थानकाच्या बाजूलाच रुंगटा पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंप समोरही पोलिसांनी नो पार्किंगचा बोर्ड लावला होता। या ठिकाणी अवैधरित्या उभे राहणाऱ्या ऑटो चालकांनी पोलीस प्रशासनाने लावलेले बोर्ड देखील काढून फेकलेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ऑटो पार्किंग करण्यात येते, त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन रहदारी बाधित होत आहे। बसस्थानक चौक परिसरात ऑटो चालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा धाक या ऑटो चालकांना आता राहिलेला नाही। याबाबत सिटी न्यूज मधूनही वारंवार प्रकाश टाकण्यात आला, परंतु पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याने या ऑटो चालकांची हिंमत वाढत चालली आहे। पोलीस प्रशासनाने लावलेले नो पार्किंगचे बोर्ड काढून फेकण्याइतपत ऑटो चालकांची मजल गेली आहे। या प्रकारावरून स्पष्ट होते की ऑटो चालक किती मग्रूर झाले आहेत। बीएनजी कंपनीमार्फत असलेली ग्राहकांची लूट बंद करण्याच्या मागणीचे निवेदन अकोला युथ फेडरेशनने मुख्य अभियंता वीज वितरण यांना दिले आहे। बीएनजी कंपनीमार्फत होत असलेली ग्राहकांची लूट बंद करण्याच्या मागणीचे निवेदन अकोला युथ फेडरेशनने वीज वितरण कंपनीला दिले। गेल्या अनेक दिवसांपासून बीएनजी कंपनीमार्फत ग्राहकांची प्रचंड प्रमाणात लूट सुरू आहे। या अगोदर सदर कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्यात, परंतु अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। बीएनजी कंपनी विद्युत बिलाकरिता रीडिंग घेण्याचे काम करते। सदर काम बचत गटांना अथवा मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना द्यावयास पाहिजे होते, परंतु तसेही वीज वितरण कंपनी केले नाही। या बीएनजी कंपनीच्या विरोधात कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा युथ फेडरेशनच्या वतीने यावेळी देण्यात आलाय। हे ग्राहकांची लूट त्वरित थांबवण्यात यावी यासाठी आज आम्ही विद्युत मंडळाला निवेदन दिलेलं आहे। 10 दिवसाचं अल्टिमेट देऊन हे जर यांनी या निवेदनाचं जर निरसन केलं नाही तर आम्ही यापुढे उग्र आंदोलन छेडू असा इशारा या निवेदनातून आम्ही दिलेला आहे। मोठी उमरीमधील डवले कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली। या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मयूर खोडकेने विदर्भातून प्रथम येण्याचा मान पटकाविलाय। स्थानिक मोठी उमरी अकोला येथील डवले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल मार्च 2012च्या परीक्षेत सायन्स विभागात घोषित झालेल्या निकालापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे निकालाची टक्केवारी 100% आहे। तसेच सरासरी कॉमर्स शाखा मिळून एकूण निकाल 92.74 आहे। अत्यंत अल्प कालावधीत महाविद्यालयाने यशोप्राप्तीचा शिखर गाठलाय। या महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर खोडके हा 12वी सायन्समध्ये 94.33% गुण घेऊन गणित विभागात अमरावती बोर्डातून मेरिट आलाय। त्याला गणितात 100 पैकी 99 गुण आहेत। महाविद्यालयात मेरिट आलेल्या अन्य विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी पदक देऊन सत्कार करण्यात आलाय। डवले कॉलेजने विदर्भात सर्वात प्रथम येऊन एक इतिहासच घडवलाय। याप्रसंगी त्र्यंबकराव डवले बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक सर्वश्री समृणाली डवले, सुनील खेडकर, सुनील झगडे, गिरधरराव बोरखडे, रत्नप्रभा बोरखडे, सोनंदा झगडे उपस्थित होते। याच महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम फडणीस याचा देखील यावेळी सत्कार करण्यात आलाय। त्याला गणितात 100 पैकी 100 गुण आहेत। तसेच आकांक्षा चांडक, शुभम सावणा,
प्रतीक हुसे, आशिष हुसे, राहुल पारखे यांनाच देखील गणितात 100 पैकी 100 तर रजत तोष्णीवाल 95% याचा देखील यावेळी सत्कार करण्यात आलाय। याप्रसंगी मयूर खोडके यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। स्कोर आलेला आहे आणि विदर्भातून फर्स्ट रँक आलेला आहे। माझ्या यशाचे माझे सर्व शिक्षक वृंद, डवले कॉलेजचे प्राचार्य श्री डवले सर, त्याच्यानंतर कोचिंग क्लासेसचे सर देशमुख सर, पाध्ये सर आणि काळपांडे सर यांना देतो। तसेच माझी मम्मी माझ्यासोबत होती, तिचे खूप आभार मानतो, माझ्या खूप साथ दिला। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्यांनी देखील निकालाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली। दर्शक सर्व शिक्षक लोक आहे, महाविद्यालयाचे शिक्षक आणि आणखी त्यांनी काही खासगी क्लासेस लावले त्याचे शिक्षक सगळे, आणि या सर्वांचं यश जे आहे ते या ठिकाणी त्याला मिळालं आहे। प्रामुख्याने त्याला मुकुंद पाध्ये सरांचं मार्गदर्शन लाभलं त्या ठिकाणी, देशमुख सरांचं, काळपांडे सरांचं आणि त्या सगळ्यांचं आणि महाविद्यालयाच्या शिक्षक लोकांचं, या सगळ्यांचं हे सामूहिक यश आहे। स्वतः मयूरने फार छान अभ्यास केला आणि तो जे म्हणतो की जीवनामध्ये स्वतःला काही कमी समजू नका, तुम्ही काहीही करू शकता। या प्रसंगी सुनील झगडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आणखी अभ्यास करावा। सुनील खेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ग्रामीण भागात देखील प्रचंड क्षमता आहे। संस्थेच्या संचालिका सौ नंदा झगडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी सर्व मेरिट विद्यार्थी, मोठी उमरी परिसरातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य प्रकाश डवले, संस्थेच्या अध्यक्षा सौ मृणाली डवले, मुख्याध्यापिका सौ दीपाली मालवे मॅडम, सौ मनीषा दांडगे, कुमारी वीणा यादव तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्याम सुलताने, संजय बुटोले, शुभांगी मुळे, सूरज पांडे यांनी देखील अथक परिश्रम घेतले। श्री म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित जठारपेठ येथील परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला। गुरुवारी या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। श्री म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित जठारपेठ येथील परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेचा उत्कृष्ट निकाल लागल्याने व जवळजवळ 25% विद्यार्थ्यांना 80% वर गुण मिळाल्याने शाळेत उत्साहाला उधाण आले होते। शाळेची विद्यार्थिनी कुमारी शर्वरी तळकार हिला 96%, तर कुमारी कल्याणी करमरकरला 93%, कुमारी भाग्यश्री नस्करीला 90% गुण मिळाले असून गुणवत्ता यादीत येण्याचा त्यांनी मान मिळवलाय। शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असून फुलपाखरू मराठी शाळेचे 2 विद्यार्थी वर्ग 4च्या स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता यादीत आलेत। तसेच एमटीएस एनटीएस मध्ये सुद्धा शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले। श्री महालसा नारायणी पब्लिक स्कूल जठारपेठ, फुलपाखरू कॉन्व्हेंट विठ्ठलनगर उमरी शाळेने सुद्धा यशाची परंपरा राखली आहे। गुरुवारी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बापू कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ अपूर्वा कुलकर्णी, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद व्यक्त केलाय। संस्थेचे अध्यक्ष श्री बापू कुलकर्णी यांनी यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांना दिले। सर्व मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो सर्व शाळांच्या। त्याचप्रमाणे आमची 1997 साली स्थापन झालेल्या संस्थेची फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेची दिवसेंदिवस प्रगती चालू असून आमचा पहिल्याच वर्षी डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळेचा 100% निकाल लागला होता। यावर्षी पण जवळजवळ 100% निकाल आमचा लागलेला आहे। फक्त एक मुलगी एका मार्काने कमी पडलेली आहे, तिचं आम्ही रिव्हॅल्युएशनसाठी पुन्हा टाकलेला आहे अर्ज, आणि आमचे 100% निकाल नक्की लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तसेच जवळजवळ 12 मुलं विद्यार्थी 80% 85% गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत। मी सर्व शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं अभिनंदन करतो। शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर अनधिकृतपणे बॅनर्स व होर्डिंग लावण्यात येत आहेत। याकडे संबंधित विभाग मात्र लक्ष द्यावयास तयार नाही। अकोला शहरातील प्रमुख मार्गावर बॅनर्स व होर्डिंग मोठ्या प्रमाणात लागलेले दिसून येतात। हे सर्व होर्डिंग व बॅनर्स अधिकृतपणे लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे। शहरातील प्रत्येक मार्गावर, विद्युत खांबांवर, भिंतीवर अथवा कुठल्याही ठिकाणी बॅनर अथवा होर्डिंग लावण्याकरिता महानगरपालिकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे। तसेच याकरिता निर्धारित केलेली रक्कम सुद्धा भरावी लागते, परंतु अकोला शहरात अशी पद्धतच नसल्याचे दिसून येते। ज्याला जिथे वाटेल तिथे आपले बॅनर व होर्डिंग लावून शहराला विद्रूप करण्याचे कार्य सुरू केले आहे। महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे याकडे लक्ष नसल्याकारणाने होर्डिंग व बॅनर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे।
वाशिम बायपासवरील लहरिया नगरवासी मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. नगरसेवकाला या भागाच्या विकासाचे काही देणे घेणे नाही. अकोला येथील वाशिम बायपासवर लहरिया नगर आहे. हे नगर मागील कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. लहरिया नगरात पक्क्या स्वरूपाचा एकही रस्ता नाही. या नगराकडे जाणारा प्रमुख रस्ता पूर्णतः दगडाने व्यापलेला दिसतो. या रस्त्याची गिट्टी उखडलेली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. या परिसरात लाईटची समस्या देखील विद्यमान आहे. रात्रीची वेळ या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. त्या कारणाने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या प्रभागाच्या नगरसेवकाला लहरिया नगराच्या विकासाबाबत काही एक देणं घेणं नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. जठारपेठमधील मोठा नाला नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत चाललाय. या नाल्याचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. अकोला शहरातील जठारपेठ मार्गावर जैन लॉन्स आहे. या जैन लॉन्स जवळील मोठ्या नाल्याची सफाई मागील कित्येक महिन्यांपासून करण्यात आली नाही. त्यामुळे हा नाला चोकअप होण्याचे प्रकार नेहमी घडत आहेत. हा नाला काही ठिकाणी तुटला असल्या कारणाने नाल्याचे घाण पाणी रस्त्यावरून वाहते. पाऊस येताच दुसरीकडून येणारे घाण पाणी या नाल्याच्या तोंडावर येऊन थांबते व त्या कारणाने पूर्ण पाणी रस्त्यावर वाहत असल्या कारणाने या नाल्यातील घाणही रस्त्यावर पसरते. संबंधित नगरसेवकाने याकडे लक्ष देत नालीची सफाई करावी अशी अपेक्षा यावेळी नागरिकांमधून व्यक्त होते. दापुरा येथील काष्टशिल्पकार दीपक डोंगरे याने नवी दिल्ली येथे प्रधानमंत्रींची भेट घेत आपली कलाकृतीची भेट दिली. अकोला शहराजवळील दापुरा गाव येथील काष्टशिल्पकार दीपक डोंगरे याने नवी दिल्ली येथे जाऊन देशाचे पंतप्रधान मंत्री डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत त्यांना लाकडापासून बनवलेले प्रधानमंत्रीचे काष्टशिल्प प्रदान केले. दापुरा येथील श्री डोंगरेंच्या कलाकृतीचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी अवलोकन करीत त्यांची प्रशंसा केली व उज्ज्वल भविष्याची कामना देखील केली. कुठे गेलात तुम्ही? दिल्लीला. काय झालं? दिल्लीला मी सलमान खुर्शीद साहेबांच्या घरी 5 दिवस राहिलो. 6व्या दिवशी प्रधानमंत्र्यांची भेट झाली. 7व्या दिवशी घरी आलो. काय झालं त्यांना भेट? मी सलमान खुर्शीद साहेबांचा फोटो, प्रधानमंत्री साहेबांना प्रधानमंत्र्यांचा फोटो. काय म्हटलं त्यांनी? अवॉर्ड देतो असं म्हटलं मला. तुम्हाला कसं वाटतं आता? म्हणजे प्रधानमंत्र्याला भेटून आला चांगलं वाटतं. शेगाव तहसील कार्यालयासमोरील एटीएम समोर मोटरसायकलचे अतिक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे रहदारी मात्र विस्कळीत होते. शेगाव येथील एटीएम समोर मोठ्या प्रमाणात मोटरसायकल उभ्या करण्यात येत आहेत. या मोटरसायकलांच्या अतिक्रमणामुळे सदर रस्ता अरुंद झालाय. शेगाव शहराचा हा प्रमुख रस्ता असल्या कारणाने या रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. परंतु मोटरसायकलांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक बाधित होण्याचे प्रकार घडत आहेत. या रस्त्यावरील एटीएमवर दररोज शेकडो नागरिक आपल्या आवश्यक कामांकरिता येतात. हेच नागरिक रस्त्यावर अस्तव्यस्त पद्धतीने आपली वाहने उभी करतात. अतिव्यस्त असलेल्या या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता नो पार्किंग झोनचा बोर्ड लावण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. कृषी केंद्रात आढळली मध्य प्रदेशाची बियाणे. गौण खनिजाची 5 वाहने भरारी पथकाने केली जप्त. शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन लिकेज, पाण्याचा अपव्यय सुरूच. आणि दमदार पावसाने केल्यात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.